पंढरपूरमध्ये ड्रायव्हरचा संघर्ष। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुम्ही कधीतरी अनुभवला असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाला तरी असा अनुभव नक्कीच आला असेल। पण आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती पंढरपूरमध्ये घडली आहे आणि ही घटना ऐकल्यावर तुम्हालाही राग येईल। तुमच्या मनामध्ये देखील एक प्रश्न नक्कीच उभा राहील की आपण कोणत्या व्यवस्थेत जगतोय। तर मित्रांनो, शांतपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी सगळं प्रकरण सविस्तरपणे या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया घटनेपासून। पंढरपूर हे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं तीर्थक्षेत्र, सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर। इथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, माणसं येतात आणि या वाहतुकीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ड्रायव्हर, जे लोक दिवस रात्र रस्त्यावर राहतात, गाडी चालवतात आणि त्यातून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। आता या ड्रायव्हरचं जगणं कसं असतं हे आपण थोडक्यात समजून घेऊया, कारण जोपर्यंत तुम्हाला ड्रायव्हरचा संघर्ष समजणार नाही तोपर्यंत हे प्रकरण तुमच्या लक्षात येणार नाहीये, तुम्हाला ही गोष्ट समजणारच नाहीये। एक ड्रायव्हर सकाळी लवकर उठतो, घरातून निघतो, त्याच्या मनात एक विचार असतो की आज किती कमाई होईल। त्याला माहीत असतं की जेवढ्या जास्त फेऱ्या होतील, जेवढी जास्त गाडी चालेल, तेवढे जास्त पैसे येतील। आता काही ड्रायव्हर लोकांना पगार सुद्धा नसतो, त्याला मालक नसतो जो महिन्याच्या शेवटी पाकिट देईल। तो स्वतःच मालक असतो, स्वतःच कामगार असतो आणि रोज कमवलेल्या पैशामधूनच त्याचं घर चालतं। अशा माणसाने जर एखादी छोटी चूक केली आणि त्या चुकीसाठी त्याच्याकडून 3000 रुपये काढून घेतले तर त्याच्यावर काय परिणाम होईल? त्याचं एका आठवड्याचं उत्पन्न तुम्ही एका मिनिटात काढून घेताय आणि हे झालं तर त्याने काय करायचं? गप्प बसायचं की आवाज उठवायचा? हाच प्रश्न आज पंढरपूरमध्ये एका ड्रायव्हर समोर उभा राहिला। तर मित्रांनो, नक्की काय झालं ते सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पंढरपूर शहरात एक रस्ता आहे जो नो एंट्री झोन मध्ये येतो असं पोलिसांनी सांगितलं, म्हणजे त्या रस्त्याने गाडी नेऊ नये असा त्याचा सरळ अर्थ होतो। हे बरोबर आहे, नियम हे असायलाच हवेत, वाहतूक व्यवस्थित व्हायलाच हवी, यात कोणाचाही विरोध नाही। पण मित्रांनो, इथे एक मूलभूत गोष्ट सांगा, जर एखाद्या रस्त्याने नो एंट्री आहे तर ती माहिती लोकांना कशी कळणार? बोर्ड लावून किंवा साइन बोर्ड त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसेल असं। पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी गाडी थांबवली, ड्रायव्हरला विचारलं, ड्रायव्हरने लगेचच सांगितलं की बोर्ड नसल्यामुळे मला माहित नव्हतं। त्याने चूक मान्य केली, तो म्हणाला साहेब बोर्ड नव्हता, मला कळालंच नाही, माफ करा। हे त्याने प्रामाणिकपणे पोलिसांसमोर मत व्यक्त केलं। ही तर अगदी साधी गोष्ट आहे, नियम केला आहे तर सांगायला हवं, माहिती दिली तर लोक पाळतात। आता या रस्त्यावर काय होतं? त्या रस्त्यावर कोणताही बोर्ड नव्हता, नो एंट्रीचा साइन बोर्ड नव्हता, कोणतीही चेतावणी नव्हती, कोणती सूचना नव्हती, रस्ता मोकळा होता, गाड्या त्या रस्त्याने जात होत्या आणि त्यामुळे आपल्या एका ड्रायव्हरनेही त्या रस्त्याने गाडी घातली। त्याने गाडी त्या रस्त्याने नेली, त्याला वाटलं हा सामान्य रस्ता असेल, कारण त्याला तसं सांगणारं कोणतंही चिन्ह त्या ठिकाणी नव्हतं। हे त्याने जाणून बुजून केलेली चूक नव्हती, माहिती नसल्यामुळे झालेली त्याच्याकडून एक चूक होती। आता पुढे काय झालं, नेमकं प्रकरण कुठपर्यंत गेलं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी गाडी थांबवली, ड्रायव्हरला विचारलं, ड्रायव्हरने लगेचच सांगितलं की बोर्ड नसल्यामुळे मला माहित नव्हतं। त्याने चूक मान्य केली, तो म्हणाला साहेब बोर्ड नव्हता, मला कळालंच नाही, माफ करा। हे त्याने प्रामाणिकपणे पोलिसांसमोर मत व्यक्त केलं। आता इथे दोन गोष्टी होऊ शकत होत्या, एक म्हणजे पोलिसांनी समजून सांगायचं की हा झोन नो एंट्री मध्ये आहे, पुढच्या वेळी लक्षात ठेव, किंवा जर कायद्याने चलानच काढायचं असेल तर काढायचं होतं। पण जे झालं ते वेगळंच होतं, पोलिसांनी थेट 2000 रुपयाची मागणी केली आणि त्या ठिकाणी नो एंट्रीचं चलान आहे असं सांगण्यात देखील आलं। ड्रायव्हरने ते स्वीकारलं। 2000 रुपये हे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, पण नियम आहेत म्हणजे भरायलाच हवं।
हा विचार करून जड मनाने त्याने ते 2,000 रुपये पोलिसांच्या हातामध्ये दिले. त्याने आक्षेप घेतला नाही. पण मित्रांनो, इथेच खरी गोष्ट सुरू झाली. 2,000 रुपये देऊन सुद्धा नो एंट्रीचं चलन आहे असं सांगण्यात आलेलं होतं. तरी देखील पोलिसांनी त्याच गाडीवर परत एकदा आणि पुन्हा 1,000 रुपयाची फाईन मारली. थांबा, एकदा नीट विचार करा. पोलिसांनी सांगितलं की नो एंट्रीचं चलन हे 2,000 रुपये आहे, ते झालं. त्यानंतर आणखीन 1,000 रुपये वेगळा फाईन कशाचा, कोणत्या कारणासाठी हे त्या ड्रायव्हरला सांगण्यात आलं नाही. कोणतं स्पष्टीकरण नाही, कोणता कागद नाही. फक्त 1,000 रुपये आणखीन द्या. एकूण 3,000 रुपये एकाच चुकीसाठी, एकाच वेळी, एकाच ठिकाणी. आता मित्रांनो, त्या ड्रायव्हरने एक साधा प्रश्न विचारला. तो म्हणाला, साहेब, नो एंट्रीचे 2,000 रुपये तुम्ही घेतले हे मला समजलं, पण साहेब आणखीन 1,000 रुपये तुम्ही गाडीवरती कशाचा फाईन मारला? काही चूक केली मी जी वेगळी आहे? हा 1,000 कशासाठी आहे? हा प्रश्न चुकीचा होता का? तो उद्धटपणे विचारला का? तो रागाने बोलला का? तर नाही मित्रांनो, त्याने शांतपणे, प्रामाणिकपणे एक साधा प्रश्न विचारला. कोणत्याही सामान्य माणसाने विचारला असता असा प्रश्न, पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. उलट विषय वेगळ्याच दिशेने नेला. ड्रायव्हरने विचार केला, एक तर चुकीचा फाईन आणि त्याचं कारणही सांगत नाहीत, मग मी गाडी इथून हलवणारच नाही. त्याने आपली गाडी त्याच रस्त्यावर उभी केली. तो खाली उतरला आणि म्हणाला, मला उत्तर मिळेपर्यंत मी जाणार नाही. हे त्याने आंदोलन म्हणून केलं नाही, हे त्याने राजकारण म्हणून केलेलं नाहीये. हे त्याने एक सामान्य माणूस, एक सामान्य ड्रायव्हर म्हणून त्याच्या हक्कासाठी केलं होतं. आता परिसरात बातमी पसरली. इतर ड्रायव्हर होते त्या परिसरात, त्यांना ही गोष्ट लक्षात आली, त्यांना ही गोष्ट माहिती झाली. आणि मित्रांनो, त्यांना ही गोष्ट नवीन नव्हती, त्यांना ही गोष्ट माहीत होती. त्यांनी अनेकदा अनुभवलं देखील होतं. कधी चुकीचे चलान, कधी विनाकारण अडवणूक, कधी उत्तर न देता पैसे घेणे. हा राग प्रत्येकाच्या मनात होता. आणि आज एकाने आवाज उठवला तेव्हा बाकीचेही आले. एक एक ड्रायव्हर आला. त्यांनी ही गाड्या उभ्या केल्या. रस्त्यावर वाहतूक थांबली, गर्दी झाली. नागरिकही थांबले. काहींनी फोन काढले आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. एका माणसाचा एकटा प्रश्न आता सामूहिक आवाज बनला होता. आता मित्रांनो, इथे जे घडलं ते खूप महत्वाचं आहे आणि हे ऐकताना तुम्हाला जड वाटेल. आंदोलन वाढताना पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. त्या ड्रायव्हरवर, जो फक्त आपल्या प्रश्नाचं उत्तर मागत होता, त्याच्यावर हात उचलला. त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्या शरीरावर वण उठले, जखमा झाल्या. एक माणूस जो सकाळी घरातून निघाला होता काम करण्यासाठी, जो चूक मान्य करायला तयार होता, जो फक्त एक साधा प्रश्न विचारत होता, त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं. आता मित्रांनो, मला सांगा, हे पाहिल्यावर काय वाटतं? एक सामान्य माणूस, ज्याने कोणाचं काही वाईट केलं नाही, ज्याने हिंसा केली नाही, ज्याने गोंधळ केला नव्हता, त्याला फक्त आवाज उठवल्यामुळे मार मिळाला. हे योग्य आहे का? हे कायद्यात बसतं का? हे कायद्याने बरोबर मानलं जातं का? मित्रांनो, आता या विषयात थोडासा सखोल विचार करूया. पोलिसांना अधिकार असतो हे मला माहीत आहे. कायदा सांभाळण्यासाठी त्यांना काही विशेष अधिकार दिलेले असतात, पण त्या अधिकारांचे नियमही असतात. बळाचा वापर कधी करावा, कसा करावा, कोणत्या परिस्थितीत करावा, हे सगळं ठरलेलं आहे. एखादा माणूस शांतपणे प्रश्न विचारतो, गाडी उभी करतो, इतर लोक जमतात, पण कोणी हिंसा करत नाही, कोणी तोडफोड करत नाही. अशा वेळी मारहाण करण्याचा अधिकार कुठून येतो हे मला समजतच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ज्या फाईनसाठी हे सगळं झालं त्या 1,000 रुपयांचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. कोणत्या नियमाखाली तो फाईन होता, कोणत्या कायद्यानुसार तो आकारण्यात आलेला होता, हे सांगण्याची जबाबदारी आहे. पण ती जबाबदारी कोण घेणार? आता मित्रांनो, नो एंट्री बोर्डाचा विषय येतो. तो खूप महत्वाचा आहे. नियम केले तर ते माहिती व्हायला हवेत. ही जबाबदारी नागरिकांची नाही, ती जबाबदारी प्रशासनाची आहे, वाहतूक विभागाची आहे, महापालिकेची आहे. तुम्ही एखाद्या रस्त्याला नो एंट्री केलं पण बोर्ड लावला नाही, तर त्याला नागरिक कसा दोषी ठरतो? हे कुठलं तर्कशास्त्र आहे? उद्या मी माझ्या घरात एक नियम केला,
आणि तो सांगितलाच नाही आणि तुम्ही तो मोडला म्हणून तुम्ही त्याला शिक्षा दिली तर ते न्याय होईल का? नाही ना. मग रस्त्यावरही तेच लागू व्हायला हवं. नियम सांगायलाच हवेत, बोर्ड लावायलाच हवेत. आणि जर बोर्ड नसेल तर चूक नागरिकांची नाही, चूक व्यवस्थेची आहे. मित्रांनो, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकांनी पाहिले, प्रतिक्रिया दिल्या आणि यात एक गोष्ट दिसली ती म्हणजे असे अनुभव फक्त एकट्याला आलेले नाहीयेत. अनेकांनी सांगितले की आम्हालाही असं झालेलं आहे. आमच्या गाड्या अडवून देखील विनाकारण पैसे लुटलेले आहेत. कधी त्या ठिकाणी बोर्ड नव्हता, कधी एकाच वेळी 2 वेगवेगळ्या फाईन मारण्यात आल्या, तर कधी प्रश्न विचारला तर अडवणूक केली. हे फक्त पंढरपूरच नाही, हे आपल्या राज्यात अनेक ठिकाणी होत आहे. आणि हे लोक बोलत नाहीत कारण त्यांना भीती वाटते. चलान नाही भरलं तर गाडी जाईल, आवाज उठवला तर जाणून बुजून त्रास होईल, त्यापेक्षा गप्प बसा आणि पैसे द्या, हे ते निवडतात. पण हे निवडणं म्हणजे व्यवस्थेला परवानगी देणं असं होतं. आता मित्रांनो, या विषयात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ड्रायव्हर हा एक असा वर्ग आहे जो समाजात खूप महत्त्वाचा काम करतो, पण त्याला फारशी प्रतिष्ठा दिली जात नाही. त्याच्याकडे वेळ नसतो भांडत बसायला, कारण गाडी उभी राहिली तर पैसे बुडतात. या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे काही वेळा त्यांना टार्गेट केलं जातं. पण मित्रांनो, अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात आणि त्याबद्दल कोणी आवाज जर उठवला नाही तर त्या वाढत असतात. आज जे पंढरपूरमध्ये झालं त्यात हेच दिसतं. एक माणूस जो सहजपणे गप्प बसला असता, त्याने आवाज उठवला आणि त्याच्या आवाजाला जोड मिळाली इतर ड्रायव्हरांची. हे महत्त्वाचं आहे, कारण एकट्याचा आवाज अनेकदा ऐकून घेतला जात नाही. पण जेव्हा अनेक जण एकत्रित येतात तेव्हा ते दुर्लक्ष करता येत नाही. मित्रांनो, आता एक गोष्ट स्पष्ट करतो. मी असं म्हणणार नाही की सगळे पोलीस चुकीचे आहेत. पोलीस खाते एक मोठे यंत्रणा आहे, त्यात लाखो कर्मचारी आहेत. त्यातले बहुतेक जण प्रामाणिकपणे काम सुद्धा करतात. कठीण परिस्थिती, कमी पगारात, जास्त ताणात ते काम करतात. अशा उन्हात दिवस रात्र उभे राहतात. पण व्यवस्थेत जे चुकतं ते दुरुस्त होणं गरजेचं आहे आणि ते दुरुस्त होण्यासाठी आवाज उठवणं ते देखील तितकंच गरजेचं आहे. जो ड्रायव्हर आज रस्त्यावर उभा राहिला त्याने हेच केलं. तो चुकीच्या व्यक्तीविरोधी नव्हता, तो चुकीच्या गोष्टीविरुद्ध नव्हता. आणि मित्रांनो, या विषयात अजून एक गोष्ट आहे जी आपण विसरता कामा नये. आपल्यापैकी अनेकांसाठी 3,000 रुपये म्हणजे एक छोटी रक्कम असं वाटत असेल. एका चांगल्या हॉटेलमधलं जेवण, एक मोबाईल रिचार्ज, एक छोटी खरेदी. पण त्या ड्रायव्हरसाठी 3,000 रुपये म्हणजे त्याच्या मुलाच्या शाळेची फी, त्याच्या घरचा महिन्याभराचा किराणा, त्याच्या आजारी आईची औषधं. हे पैसे त्याने कमवायला किती दिवस घालवले असतील याचा विचार करा. किती किलोमीटर गाडी चालवली असेल, किती उन्हात पावसात रात्री तो उपाशीपोटी गाडी चालवत असेल आणि ते पैसे एका क्षणात गेले चुकीच्या कारणासाठी. आणि त्यावर प्रश्न विचारल्यावर मार मिळाला, मारहाण करण्यात आली. यात आपण फक्त पैशाचा विचार करायचा नाहीये, यात माणसाच्या सन्मानाचाही विचार करायला हवा. मित्रांनो, आता थेट मुद्द्यावर येऊया. या घटनेत 3 चुका स्पष्टपणे दिसतात. पहिली चूक म्हणजे बोर्ड नसताना देखील चलान करण्यात आलं. जर त्या रस्त्यावर नो एंट्रीचा बोर्ड नव्हता तर चलान काढणं हे तांत्रिकदृष्ट्या योग्य मानलं जात नाही. नैतिकदृष्ट्या ते कमकुवत आहे. आधी बोर्ड लावा आणि मग नियम पाळायला सांगा. दुसरी चूक म्हणजे 1,000 रुपयांचा अतिरिक्त फाईन. तो कशासाठी होता हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. कारण सांगण्यात आलेलं नाहीये, कागद दिला नाही. हे पारदर्शकतेच्या विरुद्ध आहे. तिसरी आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे मारहाण. प्रश्न विचारणाऱ्या माणसावर हात उचलणं हे कोणत्याही नियमाने कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. मित्रांनो, हे सगळं ऐकल्यावर मनात एकच विचार येतो. आपण सगळे रस्त्यावर असतो. आपल्यापैकी कोणी गाडी चालवतो, कोणी दुचाकी चालवतो, कोणी रिक्षा चालवतो. आपल्यापैकी प्रत्येकाला असा एखादा अनुभव आला असेल जिथे वाटतं की मी बरोबर असताना देखील माझ्याकडून पैसे घेण्यात आले, मला बोलण्याची संधीच दिली नाही. कारण आपल्याला भीती वाटते, वेळ जाईल, पैसे जातील, त्रास होईल, त्यापेक्षा गप्प बसलेलंच बरं. पण हे गप्प बसणं म्हणजे त्या चुकीला परवानगी देणं असं होतं.
आणि जोपर्यंत आपण गप्प बसून राहतो तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आज त्या ड्रायव्हरने जे केलं ते धाडसाचं होतं. एकट्याने उभं राहणं सोपं नाही. आज आपण बोलतोय तो विषय त्याने बाहेर काढला. मित्रांनो, आता शेवटी एक सांगतो, या घटनेत जे चुकलं ते दुरुस्त व्हायला हवं, कारण ड्रायव्हरला न्याय मिळायलाच हवा. ज्या 1,000 रुपयांचं कारण सांगण्यात आलेलं नाही ते पैसे परत मिळायला हवेत. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्या रस्त्यावर आणि अशा सगळ्या रस्त्यांवर जिथे बोर्ड नाही तिथे बोर्ड लावण्यात यावेत, अन्यथा फाईन हा मान्य धरला जाणार नाही. आता मित्रांनो, ह्या गोष्टी होतील का हे आपण बघत राहू, पण हे होण्यासाठी आवाज उठवत राहणं तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण एखादा अधिकारी हे पाहिल, एखादा नेता हे पाहिल, एखादी यंत्रणा याची दखल घेईल. बदल रातोरात होत नाहीत, पण आवाज उठवत राहिलो तर एक दिवस बदल हा नक्कीच होतो. त्या ड्रायव्हरसाठी आणि अशा प्रत्येक सामान्य माणसासाठी ज्याने अन्याय सहन केला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज इतकंच मित्रांनो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण फक्त खरं आणि सत्य गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.